नमस्कार. संतवाणी विथ श्री या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत. ताई, ही ओवी वाचली आणि मन थांबलं. कर्म करावे अखंड, परी फळाची न धरावी गंड. असंग भावे वर्तता, मुक्ती सहज घेटे. याचा नेमका अर्थ काय ताई? ह्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जगण्याचं फार मोठं सूत्र सांगतात. काम करायचं प्रामाणिकपणे, पण त्याच्या फळाला चिकटायचं नाही. पण फळाची अपेक्षा नसेल तर काम करायचं कसं? अपेक्षा ठेवणं वेगळं आणि आसक्त होणं वेगळं. काम करताना पूर्ण मन लावायचं, पण हे मला मिळायलाच हवं या हट्टात अडकायचं नाही. आणि असंग भावे वर्तता म्हणजे? असंग म्हणजे जगात राहूनही मनाने अडकू नये. जबाबदाऱ्या निभवायच्या, नात्यात प्रेम ठेवायचं, पण अपेक्षांच्या साखळीत स्वतःला बांधून घ्यायचं नाही. आजच्या काळात त्याचं उदाहरण? आज एखादा विद्यार्थी मनापासून अभ्यास करतो, पण निकालाची भीती त्याला वाटत नाही. किंवा ऑफिसमध्ये प्रामाणिक काम करणारा माणूस प्रशंसेच्या मागे धावत नाही. असं वागणं म्हणजे कर्मात राहूनही मुक्त राहणं. म्हणजे ताई, कर्म करायचं, पण कर्माचं ओझं मनावर घेऊ नये. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर म्हणतात, असं जगलात तर मुक्ती सहज भेटते. ताई, आज कामाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. हो, असेच संतांचे अमृतवचन, जीवनाला दिशा देणारे विचार माझ्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.